नालासोपाऱ्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून एका 56 वर्षीय व्यक्तीची तब्बल 7,38,000 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला रशियन युवती असल्याचं सांगत एका अज्ञात महिलेनं गोड बोलून संबंधित व्यक्तीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आपण भारतात आल्याचं आणि दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अडवल्याचं सांगून तिने मदतीच्या नावाखाली पैशांची मागणी केली. कस्टम विभागाच्या ताब्यातून सुटण्यासाठी तातडीनं पैशांची गरज असल्याचं सांगत नंतर सर्व पैसे परत देण्याचं खोटं आश्वासनही तिनं दिलं. त्या बोलण्यावर विश्वास ठेवून संबंधित व्यक्तीनं वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं 7,38,500 रुपये जमा केले. मात्र पैसे मिळताच आरोपी महिलेनं सोशल मीडिया आणि मोबाईलवरील सर्व संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितानं पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, नालासोपारा.